आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते. शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलतात आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बदलते. तर नमस्कार मंडळी, मी किरण, शुभारंभ डेली व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे आता सकाळी मी घरातील सर्व फटाफट कामे आटोपून घेत आहे, कारण की आज आहे अंशूचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाला मला आज स्पेशल ब्रेकफास्टमध्ये त्याचा आवडता नाश्ता बनवायचा होता आणि त्याला मिसळपाव खायची होती. बनवणार आहे मी मिसळपाव आणि आज अंशूचा बर्थडे आहे, तर स्पेशल मिसळपाव आहे ही. तर मी आता याच्यामध्ये घेतलं आहे कांदा, टमाटर, एक टमाटर चिरून घेतला, 2 हिरवी मिरची, 2 चमचे तिखट, 1.5 चमचा मीठ, 1 चम्मच गोडा मसाला आणि यामध्ये आपली कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक याची ही पेस्ट आहे. तर मी 2 चमचे तेल टाकून घेत आहे फोडणीसाठी. यात आता 2 चमचे मी तेल टाकलं आहे मिसळपाव करण्यासाठी. आणि मिसळपावला थोडं जास्तच तेल टाकावं लागते, कारण की तर्रीवाली मिसळपावच खूप झणझणीत आणि टेस्टी होते आणि खायला पण खूप खमंग छान लागते, खूप टेस्टी होते. त्याच्यामुळे आता थोडं तेल मी जास्तच टाकलं आहे. खडे मसाले, याच्यात 2 दालचिनीचे तुकडे आहे, एक तारफुलचा तुकडा आहे आणि 2 काळी मिरी आहे. हे खडे मसाले घालून घेत आहे. आपली काळ्या मसाल्याची पेस्ट केली होती मी, ती टाकत आहे. मिसळ बनवण्यासाठी ही मटकी मी भिजत टाकली होती रात्री, त्याला मोड पण छान आली. हे बघा, अशी छान मोड आली पाहिजे. हा मसाला आपल्याला छान लाल कलरवर परतून घ्यायचा आहे. मसाला जाडायचा नाही, छान त्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं. याच्याने आपली फोडणी खूप खमंग बनेल. आता आपला मसाला छान याच्यात फ्राय झाला आहे, तर मी सगळ्यात आधी टमाटर टाकून घेतो, कारण की टमाटर आजकालचे शिजायला पाहत नाही आणि तिखट आधीच टाकलं तर मग ते टमाटर कच्चे राहतात आणि तिखट जडायला लागते. त्याच्यामुळे आता मी आधी टमाटर टाकून घेते, त्याला चांगलं शिजू देते टमाटरला. याच्यात थोडं हे मीठ घालते, त्याच्याने आपले टमाटर लवकर शिजणार. टमाटर यात छान शिजले आहे. आता याच्यामध्ये टाकत आहे मी तिखट, मीठ, गोडा मसाला, हळद, जे बेसिक मसाले आहेत ते सगळे टाकून घेतले आणि आता याला चांगलं फ्राय होऊ देऊन याच्यात थोडं किंचित पाणी सोडायचं. त्याच्याने आपले मसाले जळणार नाही आणि भाजीला छान तरी पण सुटेल. कमी गॅसवर ही फोडणी आपण ठेवली होती. आता छान याला मस्त तरी आली आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी भिजत मटकी टाकली होती ती टाकून घ्यायची. यात आता 1 ग्लास पाणी सोडून घेतलं. अशी तर्री आली आहे.
याला आणखी एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर मग कोथिंबीर टाकून आपली मिसळ खाण्यास रेडी आहे। मस्त आपल्या मिसळला आता तर्री आली आहे आणि त्यात खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली। तव्याला मी तेल लावून घेतलं आहे कारण आपले जे पाव आहे मी फ्रीज मध्ये ठेवले होते आणि थोडे थंडे झाले होते, त्याच्यामुळे हलकेसे गरम करून घेते। हलकेसे गरम करते। तर इथं आपली मस्त गरमागरम मिसळ पाव बनवून तयार आहे। तरी पण मस्त लाल चुरचुरीत दिसत आहे। तर या मिसळ पाव खायला आता दुपार झाली होती आणि आम्हाला बर्थडे सेलिब्रेशनची तयारी करायची होती। तर त्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं बलून घेऊन बसलो आणि ब्ल्यू आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आम्ही करणार होतो। आणि लवकरच डेकोरेशन आटोपायचं होतं कारण की 6ला येण्याची वेळ मुलांना दिली होती आणि एकदाचे मुलं मग आले की डेकोरेशनची तयारी व्यवस्थित होत नाही। सगळेजण बलून घेऊन इकडे पडतात तिकडे पडतात आणि खूपच ओरडाओरडी होते। त्याच्यामुळे आता आम्ही लवकरच तयारी डेकोरेशनची करून घेत आहे। सर्व बलून आमचे फुगवून तयार झाले आणि आम्हाला बलूनचा मोठा आर्च बनवायचा होता। तर आता आम्ही आर्च बनवून राहिलो होतो। तर मी इथंच साईडला मला पार्टीसाठी नूडल्स बनवायचे होते। 20 मुलांसाठी नूडल्स होते। तर मी इथे आता पत्ताकोबी, शिमला मिरची, टमाटर, कांदा, लसूण हे सर्व भाजीपाला चिरायला घेतला होता आणि हॉलमध्येच मी बसून सर्व त्यांच्याच बाजूला चिरत होती। तिकडे त्यांचं डेकोरेशन चालू होतं आणि माझं इकडे चिरण्याचं काम चालू होतं। तर इथं इतकी मोठी पत्ताकोबी छान लांब लांब पातळ पातळ चिरून घेतली होती मी आणि साईडला शिमला मिरची, टमाटर, लसूण पण काढून घेतला। सर्व भाजीपाला मी चिरून घेतला आणि त्यानंतर आता इथे अंशू डेकोरेशन करूनच राहिला होता। तर मी नूडल बनवायला घेतले। 20 मुलांसाठी नूडल्स। तर हा पूर्ण बंद अर्धा किलोचा पत्ताकोबीचा डबा घेऊन घेतला। पूर्ण तो चिरला, लांब लांब पातळ पातळ चिरून घेतला बारीक आणि 1-1.5 पाव शिमला मिरची आहे त्याला लांब लांब चिरली बारीक बारीक। 2 ते 3 कांदे, 5 टमाटर आणि 2-3 गट्टे लसणाचे आहे त्याला काढून चांगले बारीक कापून घेतले। तर इथं आमचं आता बलून डेकोरेशन बनवून तयार होतं आणि कसं काय झालं डेकोरेशन हे कमेंट करून नक्की सांगा। आता मी नूडल्स उकडण्यासाठी इथे 3 ते 4 जग पाणी उकडायला ठेवलं आहे। पाणी आपलं चांगलं गरम आलं आहे आणि आता पाण्याला उकळी येणार आहे। तर त्याच्यामध्ये आता हे 5 पॅकेट नूडल्स टाकून घेते। 5 पॅकेटचे बनवून राहिली। याला तुकडे करून टाकत आहे कारण की एवढे लांब नूडल्स खाताना मुलांना त्रास होणार, त्यांना बरोबर खाता नाही येणार म्हणून थोडे याला तुकडे करून टाकताय कारण खूप लांब आहे हे छान बॉईल झाले की याला मग टोपलीमध्ये काढून याच्यावर थंड पाणी टाकायचं आहे। इथे आता मी तयारी करून आली होती आणि आता बराच वेळ झाला होता, मुलं पण येऊन बसली होती। तर मला खूप घाई झाली होती आणि आता मला नूडल्स बनवायचे होते आणि मी आधी बनवून गेली असती तर मग ते थंडगार झाले असते आणि मुलांना खायला तेवढी मजा आली नसती। तर मी इथे आता फटाफट नूडल बनवून घेत आहे। सगळ्यात आधी मी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये खूप सारा लसूण, कांदा मोठ्या आचवरच परतून घेतला आणि त्याच्यानंतर पत्ताकोबी, टमाटर सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि शेजवान सॉस, सोया सॉस हे सर्व सॉसेस मी टाकून घेतले आणि मग त्याच्यामध्ये पत्ताकोबी, शिमला मिरची,
हे टाकून बिलकुल कमी वेळामध्ये थोडं परतलं आणि त्याच्यानंतर आपले नूडल्स छान हाताने मोकळे करून घेतले आणि मग नूडल्स टाकले आणि ते एवढे सारे नूडल्स होते तर एका हाताने परतल्या जात नव्हते, तर मग 2 चमचे घेऊनच मी त्याला व्यवस्थित परतून घेतले। आणि हे चायनीज जे आपण काही बनवतो ते आपल्याला फुल स्पीडवरच पटापट करून घ्यायचं असतं। तर मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही कारण घाई झाली होती आणि याच्या क्लिपा काही आहे माझ्याकडे, ते एखाद्या दिवशी मी तुमच्याशी शेअर करीन। आणि पहिल्यांदाच मी सिंगल पल्लू ट्राय केला होता साडीचा, तर तो मला कॅरी होत नव्हता, तर बार बार मला पल्लू सांभाळावं लागत होतं आणि असं वाटत होतं की आधी करून गेली असती तर बरं झालं असतं, कारण ते पदरच आवरण्यामध्ये वेळ जात होता, तो कॅरीज करणं होत नव्हता। तर मग मी आता इथं नूडल्स बनवून घेतले आणि मुलांना एवढे नूडल्स ते आवडले, इतके मस्त झाले होते की खूप छान झाले होते। आणि मला वाटलं होतं की आता म्हणजे 5 पाकिटचे कमी होणार, तर मी 2 पॉकेट आणखी वेगळे बॉईल करून घेतले होते। असे 7 नूडल पॉकेटचे मी नूडल्स बनवून घेतले। तर इथं माझं शूट पण चालू होतं आणि इथं काम पण करणं चालू होतं आणि मुलांची गडबड पण चालू होती। हा आहे अंशूच्या बर्थडेचा केक आणि खूप सुंदर केक होता। ही आरती मी आता त्याचं औक्षवान करण्यासाठी काढून घेतली। ते मुलांचं नाश्ता करणं चालू झालं होतं आणि नाश्त्यामध्ये नूडल्स म्हटलं ती मुलांना खूप आवडते आणि चायनीज म्हटलं तर मुलांचा हा आवडीचाच विषय असतो। याच्यानंतर जे गिफ्ट आले होते ते आता गिफ्ट अनबॉक्सिंग करण्यासाठी सर्वजण अंशूला फोर्स करत होते। आहे माझा फेवरेट सेट डोंगचा। तर अशा प्रकारे आम्ही छोटीशी ही बर्थडे पार्टी साजरी केली आणि जेवणामध्ये बनवला होता मी जीरा राईस, पालक पनीर,
स्वीटमध्ये होते रसगुल्ले, पोळ्या. तर या लॉगला मी इथेच एंड करते. लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया एका नवीन लॉगमध्ये.